ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी केंद्राने बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीला आज ठाकरेंची शिवसेना उपस्थित राहणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेनं याआधी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीकडे पाठ फिरवली होती। त्यानंतर अमित शहांच्या गृहमंत्री पदाच्या राजीनाम्याची मागणी खासदार संजय राऊत करत होते। मात्र आता भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर शिवसेना सैन्यावरती कौतुकाचा वर्षाव करते। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडनं सुप्रिया सुळे उपस्थित राहतील आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं प्रफुल्ल पटेल उपस्थित राहतील। सोमेश कोलगे यांच्याकडनं आपण अधिक माहिती घेऊया। सोमेश, आजची ही बैठक एकंदरीतच अतिशय महत्त्वाची ठरणार आहे, कारण सैन्याचं कौतुक हा त्यातला एक महत्त्वाचा भाग असेलच, परंतु एकंदरीत ज्या पद्धतीने हळूहळू एस्केलेशन होतं आहे पाकिस्तानकडनं, ते बघता इथून पुढे काय करायचं या बाबतीमध्ये सुद्धा सर्व पक्षांनी एकत्र असणं गरजेचं आहे। आणि शिवसेनेने सुद्धा, म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेने पण एका पेजवरती येणं हा एक महत्त्वाचा संकेत असेल या बाबतीत। नक्कीच पूर्वी गेल्या वेळी शिवसेनेचे एकही खासदार या बैठकीला उपस्थित राहिले नव्हते आणि आज विशेष म्हणजे शिवसेनेचे 2 प्रतिनिधी या सर्वपक्षीय बैठकीसाठी दिल्लीत आलेले आहेत। एक अरविंद सावंत आणि दुसरे संजय राऊत। गेल्या वेळी या दोघांपैकी एकही जण सर्वपक्षीय बैठकीला गेले नव्हते किंवा अनिल देसाई सुद्धा उपस्थित राहिले नव्हते। आज मात्र शिवसेनेकडून 2 खासदार, 2 प्रतिनिधी, 2 मोठे नेते या बैठकीसाठी पाठवण्यात आलेले आहेत ठाकरेंच्या शिवसेनेकडून। निश्चितच आजच्या या सर्वपक्षीय बैठकीत अपेक्षा आहे की भारतीय सैन्य दलाचं अभिनंदन आणि कौतुक केलं जाईल आणि त्यासोबतच भविष्यातील सगळ्या परिस्थितीच्या अनुषंगाने भारत सरकारला काय कारवाई करावी लागेल किंवा सध्याची परिस्थिती काय आहे, भविष्यात कोणकोणती परिस्थिती उद्भवू शकते याविषयीचं ब्रीफिंग हे सर्व पक्षांना दिलं जाईल। अपेक्षा आहे की सर्व राजकीय पक्ष गेल्यावेळी जसे भारतीय सैन्याच्या पाठीमागे आणि सरकारच्या पाठीशी उभे राहिले, तसेच यापुढे सुद्धा ते सैन्याचं अभिनंदन करून कौतुक करून सरकारच्या पाठीशी उभं असण्याच्या भूमिका घेतील अशी अपेक्षा कदाचित आता वर्तवली जाते राजकीय वर्तुळांमध्ये। परंतु विरोधी पक्ष नेमकी काय भूमिका घेतो, आताच्या घडीला सर्व पक्षांनी एकत्र भारतीय सरकारच्या मागे असणं आणि त्यानंतर सैन्याच्या मागे असणं अत्यंत गरजेचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।